वर्षभरातील प्रमुख 4 एकादशीला विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेण्यासाठी वारकरी पंढरपुरात मोठ्या संख्येने गर्दी करतात। या गर्दीचं व्यवस्थापन आणि नियंत्रणासाठी वारीच्या कालावधीत AI तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे। रामनवमीच्या 3 दिवसीय उत्सवात शिर्डीतल्या साईबाबांच्या चरणी भक्तांनी भरभरून दान दिलंय। 3 दिवसात साई चरणी तब्बल 4,26,07,000 रुपयांचं दान अर्पण झालंय। वक्फ विधेयकाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात 15 याचिका दाखल झाल्यात। येत्या 15 तारखेला सर्व याचिकांवरती एकत्रित सुनावणीची शक्यता आहे। दरम्यान कोर्ट काय निकाल देणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। बीडच्या कंकालेश्वर मंदिराची जागा वक्फ बोर्डानं हडप केल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी संसदेत केला होता। त्यानंतर बीडच्या तहसीलदारांकडनं कंकालेश्वर मंदिर परिसरातल्या जागेची पाहणी करण्यात आली। यावेळी मुस्लिम पक्षकाराची बाजू ऐकून घेतल्यावर वरिष्ठांना अहवाल सादर केला जाईल। धाराशिव जिल्ह्यातील शिष्यवृत्ती परीक्षेत झालेल्या मास कॉपी प्रकरणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नेमलेल्या चौकशी समितीवरती आक्षेप घेतला गेलाय। निष्पक्षपातीपणे चौकशी होण्यासाठी दुसऱ्या जिल्ह्यातील शिक्षण उपसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करावी अशी मागणी शिक्षक संघानं केली आहे। परभणी जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचे पीक विम्याचे अर्ज कंपनीने रद्द केलेत। त्यामुळे अग्रिम जमा होईल की नाही अशी शंका शेतकऱ्यांना होती। दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात पिकांचा अग्रिम लवकरच जमा केला जाईल अशी घोषणा कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी केली आहे। सरकारनं MMR प्रकल्पांसाठी आज 5 करार केलेत। 4,07,000 कोटींचा निधी MMRDA ला दिला गेलाय। MMR मधील प्रकल्पांना निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। पुण्यामधील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी पुणे पोलिसांनी ससून रुग्णालयाला पत्र लिहिलंय। पोलिसांनी गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी माहिती मागवली आहे। मेडिकल निग्लिजन्स आढळल्यास पुणे पोलीस गुन्हा दाखल करणार आहेत। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला जागा देणाऱ्या खिलारी कुटुंबियांनी खंत व्यक्त केली आहे। उपचारांच्या अभावी गर्भवती महिला तनिषा भिसेंचा मृत्यू प्रकरणावरनं त्यांनी ही भावना व्यक्त केली। सोन्याच्या दरात सलग 4थ्या दिवशी घसरण झाली आहे। गेल्या 4 दिवसात सोन्याचे दर 3,500 गडगडलेत तर चांदीचा दर 11,000 रुपयांनी कमी झालाय। त्यामुळे GST सह सोन्याचा दर 90,850 तर चांदीचा दर 93,750 रुपयांपर्यंत खाली आलाय। क्रिकेटपटू केदार जाधवनं भाजपत पक्षप्रवेश केलाय। चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा पार पडला। नवी मुंबई युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी अनिकेत म्हात्रे यांची नियुक्ती झाली आहे। अनिकेत म्हात्रेंनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेसमधनं शिवसेनेत प्रवेश केलाय। एकनाथ खडसेंनी मंत्री गिरीश महाजनांवरती केलेल्या आरोपांनंतर रावेरमधील भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले। एकनाथ खडसेंच्या प्रतिकात्मक पोस्टरला काळं फासत रावेरमध्ये निदर्शनं केली गेली। गिरीश महाजनांबद्दल आपल्यासारखा छोटा व्यक्ती काय बोलणार? महाजन सध्या मंत्रिमंडळात आहेत आणि ते मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत, त्यामुळे ते काहीही करू शकतात या शब्दात एकनाथ खडसेंनी गिरीश महाजनांवरती निशाणा साधला। जोपर्यंत आपल्या जीवात जीव आहे तोवर संविधान कुणीही बदलू शकत नाही असं वक्तव्य रामदास आठवलेंनी जळगावच्या एका कार्यक्रमात बोलताना केलंय। खासदार सुप्रिया सुळेंनी पृथ्वीराज जाचक यांना पाठिंबा दिलाय। यामुळे छत्रपती साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे। कर्जतमध्ये उद्या राष्ट्रवादीकडनं मेळाव्याचं आयोजन केलं गेलंय। सुनील तटकरे आणि अदिती तटकरेंच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडेल। पुण्यामध्ये भाजप संघटन पर्वाची बैठक पार पडली। या बैठकीला मंत्री मुरलीधर मोहोळ हजर होते। दरम्यान पूर्वनियोजित कार्यक्रमाच्या नावाखाली मेधा कुलकर्णी या बैठकीला न थांबताच निघून गेल्या। गुहागरचे सहदेव बेटकर यांनी घर वापसी केली। सहदेव बेटकर यांनी मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। कोकण आम्ही पुन्हा पादाक्रांत करणार। कोकणातील निकाल हा अनपेक्षित होता आणि फसवलं गेल्याची कोकणवासियांची भावना आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले। कुरुक्षेत्रावरचं महायुद्ध आपणच जिंकणार असा निर्धार यावेळी संजय राऊतांनी केला। एकही गद्दार आपल्याला शिल्लक ठेवायचा नाही असं म्हणत राऊतांनी शिंदे गटावर निशाणा साधला। खासदार संजय राऊतांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंवरती निशाणा साधलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नगरविकास खात्यावर त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले। शिंदेंनी सरकारी पैशांची लूट केल्याचा आरोप करत या प्रकरणी शिंदेंची चौकशी व्हावी अशी मागणी राऊतांनी केली आहे। हर्षवर्धन पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेतली। याआधी भाजपच्या सहकार परिषदेत हर्षवर्धन पाटील उपस्थित होते।
अलीकडच्या काळात पाटील आणि भाजप नेत्यांच्या गाठीभेटी वाढल्यात, त्यामुळे हर्षवर्धन पाटलांच्या भाजपमध्ये घर वापसीच्या चर्चांना उधाण आलंय. बौद्धगयातील बौद्ध विहार आमच्या ताब्यात द्या अशी मागणी रामदास आठवलेंनी केली आहे. तर या संदर्भात पंतप्रधान मोदींची भेट घेणार असल्याचं आठवलेंनी म्हटलंय. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये फिरायला येणाऱ्या पर्यटकांना सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेट उपलब्ध केली जातील. रत्नागिरी शहरापासून जवळच असलेल्या मांडवी बीच येथे भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या हस्ते या टॉयलेटचं उद्घाटन केलं जाईल. खासदार सुप्रिया सुळेंनी पृथ्वीराज जाचक यांची भेट घेतली. छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व आहे. सुळेंच्या भेटीनंतर जाचक यांच्या भूमिकेकडे लक्ष लागलंय. खासदार सुप्रिया सुळे बारामती आणि इंदापूरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी शहरातील हनुमान मंदिरात दर्शनही घेतलं. भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी शहापुरात अवकाळीनं झालेल्या नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला. तहसीलदारांशी संपर्क साधून नुकसान भरपाई देण्याची सूचना केली आहे. चंद्रकांत धोत्रे 40 वर्षांपासून भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते होते. धोत्रेंच्या निधनानंतर आमदार विजयकुमार देशमुखांनी ही भावना व्यक्त केली. पीओपी गणेश मूर्तींवरती निर्बंध घालण्यात आल्यामुळे ठाण्यातील गणेश मूर्ती कारखानदार आणि मूर्तिकारांनी नाराजी व्यक्त केली. शाडू मूर्तीसाठी वेळ आणि पैसे जास्त खर्च होत असल्याचं या मूर्तिकारांचं म्हणणं आहे. हळूहळू पीओपीच्या मूर्तींना बंदी घालावी, मग लोकांना त्याची सवय होईल, असंही मूर्तिकारांनी मत व्यक्त केलं. मानखुर्दच्या साठेनगर परिसरात 65 महिलांच्या नावे कर्ज घेण्यात आलंय. कागदपत्र देण्यासाठी महिलांना प्रत्येकी 4 ते 5 हजार रुपये दिल्याचं या प्रकरणी समोर आलंय. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलंय. पनवेलच्या करंजाडीतील 50 घरं तोडण्याचा निर्णय रेल्वे विभागानं घेतलाय. रेल्वेच्या निर्णयाला स्थानिकांनी विरोध दर्शवत नाराजी व्यक्त केली. पनवेलमध्ये 4 चाकी वाहनानं दुचाकीला जोरदार धडक दिली आहे. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. कार चालकाच्या विरोधात गुन्हा नोंदवला गेलाय. पुण्याच्या बालगंधर्व चौकात इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसनं आंदोलन केलं. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. पुण्यामधल्या कोथरूड भागात असलेल्या सलून चालकाला भाजप महिला मोर्चाच्या उज्ज्वला गौड यांच्या कार्यकर्त्यांनी चांगला चोप दिला. या सलूनमध्ये कामाला असलेल्या तरुणीचं धर्मांतर करत असल्याच्या आरोपावरनं ही मारहाण झाली आहे. पुण्यातल्या गरवारे महाविद्यालयासमोर भलं मोठं झाड कोसळलं. झाडाखाली अडकलेल्या 2 विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळालं, पण रस्ता पूर्णपणे बंद केला गेलाय. या झाडाखाली काही वाहनं अडकल्याची भीतीही व्यक्त होतीये. उल्हासनगरमध्ये दुकानदार आणि ग्राहकांमध्ये हाणामारी झाली. खरेदी केलेल्या वस्तूंच्या किमतीवरनं दोघांमध्ये चाललेल्या वादाचं हाणामारीत रूपांतर झालं. पोलीस स्थानकात परस्पर विरोधी गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. डोंबिवलीतील MIDC निवासी विभागातील मिलापनगर परिसरात वाहन पत्र्याचे शेड, कपड्यांवरती काळसर ठिपके पडल्यात. प्रदूषणामुळे हे काळे ठिपके पडल्याच्या संशयानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. जवळपास 27 गावांमध्ये हा प्रकार घडल्यानं मनसे आक्रमक झाली आहे. बोरिवलीमधल्या भगवती रुग्णालयाच्या खासगीकरणाविरोधात मनसेनं आंदोलन केलं. भगवती रुग्णालयाचं खासगीकरण होऊ देणार नसल्याचा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला. मुंबईच्या अंधेरी पूर्व परिसरातील मरोळ मरोशीमध्ये वाहतूक कोंडी झाली. यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. दरम्यान वाहतूक कोंडीचा विद्यार्थ्यांसह वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. शहापूर तालुक्यात उन्हाच्या कडाक्यात मोठी वाढ झाली आहे. शहापूरचं तापमान 45 अंशांपर्यंत पोहोचलंय. यामुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागतोय. भुसावळमध्ये उन्हाचा जोर वाढलेला आहे. भुसावळचं तापमान 45 अंशांच्या वर गेलंय. यामुळे उष्माघाताचा धोका वाढलाय आणि नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन होत आहे. तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असून नागरिकांना घराबाहेर पडणं मुश्किल झालंय. बदलापूर शहरातलं तापमान 45 अंशांवरती पोहोचलंय. नागरिक सध्या स्कार्फ आणि टोप्या घालून घराबाहेर पडतात. जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा 42 अंशांवर गेलाय. यंदाच्या हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. गेल्या आठवड्यात ढगाळ वातावरणामुळे उष्णतेपासून जळगाववासियांना काही प्रमाणात दिलासा मिळालेला. तर नाशिकमध्ये उन्हाचा जोर वाढलेला आहे. नाशिक शहराच्या तापमानानं 41 अंशांचा पारा गाठलाय. दरम्यान तापमान आणखी वाढण्याची भीती आहे. मनमाडसह नांदगाव तालुक्यात उन्हाच्या कडाक्यात वाढ झाली आहे. तापमानाचा पारा 41 अंशांवर गेल्यानं नागरिक उकाड्यामुळे हैराण झालेत. दरम्यान नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागानं केलंय. पालघरमध्ये उन्हाच्या कडाक्यात वाढ झाली आहे. जिल्ह्याचा पारा 40 अंशांवर गेलाय. दरम्यान नागरिकांनी काळजी घ्यावी असं वेळोवेळी सांगितलं जात आहे.
भिवंडीचेही तापमान वाढलंय, पारा 40 अंशांवर पोहोचलाय। त्यामुळे नागरिकांना उष्णतेच्या झळा सहन कराव्या लागतात आणि आरोग्य विभागानं खबरदारीचं आवाहन केलंय। छत्रपती संभाजीनगरमध्येही उन्हाचा जोर वाढलाय। शहरातला तापमानाचा पारा 40 अंशांवर गेलाय। येत्या काही दिवसात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते। नांदेड शहरातल्या अनेक भागात पाणी पुरवठा विस्कळीत आहे। महापालिकेकडनं शहराला 2 दिवसाआड पाणी पुरवठा होतो, मात्र काही भागात 4-4 दिवस नळाला पाणी येत नाहीये। ऐन उन्हाळ्यात पाणी पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। सांगलीच्या अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला आता विरोध होतोय। यासाठी सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील गावं बंद ठेवली जातील आणि निषेध नोंदवला जाईल। मुंबई हावडा रेल्वे मार्गावरील राजनांदगाव कळमना दरम्यानचं 3ऱ्या रेल्वे लाईनचं काम वेगानं सुरू आहे। हे काम सुरळीत व्हावं यासाठी तब्बल 50 रेल्वे गाड्या रद्द केल्या गेल्यात। काहींचे मार्ग वळवले गेलेत, काही गाड्यांचे थांबे बदलून सुपरफास्ट गाड्याही रद्द केल्या गेल्यात। दापोली शहरातल्या मच्छी मार्केटचा मुद्दा समन्वयातनं सोडवण्यासाठी दापोली नगरपंचायतीनं सर्वपक्षीय बैठक आयोजित केली। यावेळी मच्छीमार महिलांनी प्रशासनाला धारेवर धरलं। नवीन इमारत स्थलांतरित करण्याला महिलांचा विरोध आहे। साताऱ्याच्या मांढरदेव गावात दारूबंदीचा ठराव मंजूर झालाय। गावातल्या महिलांनी विशेष ग्रामसभा बोलावत हा निर्णय घेतला। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातल्या वरुड मधल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या शेतातील संत्र्याची बाग पाण्याअभावी सुकून गेली आहे। त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांना 200 पेक्षा अधिक संत्र्याची झाडं जेसीबीच्या सहाय्यानं उपटून टाकली आहेत। अलिबागमध्ये वारंवार वाहतूक कोंडी होत असल्यानं नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। प्रशासनाचं दुर्लक्ष असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। दरम्यान तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी होतीये। चंद्रपूरच्या दारूच्या दुकानांमध्ये परवान्याची तपासणी करण्यात आली आहे। 2 दिवसात एकूण 27 तक्रारी मिळाल्यानंतर एसआयटीनं तपासाला सुरुवात केली आहे। हिंगोली जिल्ह्यात कर्करोगाच्या संशयित रुग्णांची तालुक्याच्या ठिकाणी आता तपासणी केली जाईल। निदान झाल्यावरती तातडीनं उपचार केले जातील अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडून दिली गेली आहे। महिलांमध्ये स्तनाचा कॅन्सर आणि गर्भपिशवीच्या कॅन्सरची लक्षणं आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन तात्काळ उपचार करावे। घाबरून जाऊ नका, कॅन्सर उपचारांती बरा होतो असं आवाहन हिंगोलीमधील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर विद्याराणी बांगर यांनी केलं आहे। बुलढाण्याच्या म्हाडा कॉलनीमध्ये पुन्हा एकदा 2 अस्वलं शिरली। 2 दिवसांपूर्वी याच परिसरात बिबट्या सुद्धा दिसून आलेला। दिवसाढवळ्या वन्यप्राणी शिरल्यामुळे नागरिकांमध्ये भीती आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील माता मृत्यू आणि कुपोषण रोखण्यासाठी जिल्ह्याच्या आरोग्य विभागानं निश्चित केलेली नाविन्यपूर्ण वेट स्टिकर योजनेचा प्रारंभ झालाय। यंदा जिल्ह्यामध्ये 25,000 गरोदर मात्यांच्या घरी जात कुटुंब सभागे स्टिकर लावून याबद्दलचे फायदे सांगितले जात आहेत। सोलापुरातील चंद्रकांत धोत्रे यांचा मुंबईतील आमदार निवासात हृदयविकारामुळे मृत्यू झाला। हृदयविकाराचा झटका आल्यामुळे आणि रुग्णवाहिका वेळेत न पोहोचू शकल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा कुटुंबियांनी केलाय। यावेळी आमदार निवासात 24 तास रुग्णवाहिका असायला हवी अशी मागणी धोत्रे कुटुंबियांनी केली आहे। साताऱ्यामधील त्रिपुटी येथे वडूज आगाराच्या एसटीचा ब्रेक फेल झाला आणि यानंतर ही बस चालकानं प्रसंगावधान राखवलं आणि एसटी महामार्गाच्या पलीकडच्या नाल्यामध्ये उतरवली। त्यामुळे एसटीतल्या 51 प्रवाशांचा जीव वाचलाय। तळोदा तालुक्यातील कळमसरे गावात गेल्या महिन्याभरापासून इलेक्ट्रिसिटीची कामं पूर्ण न झाल्यामुळे गावकऱ्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। गावात सध्या ट्यूबवेलद्वारे पाणी पुरवठा होत होता, मात्र आता भर उन्हात महिलांना डोक्यावरती हंडा घेऊन पाण्यासाठी पायपीट करावी लागते। कोकणातल्या बंदरातनं मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळवून देणाऱ्या कोळंबी निर्यातीचा व्यवसाय 80% घसरलाय। अमेरिकन टॅरिफच्या धोरणाचा फटका बसल्यामुळे मच्छीमार आर्थिक संकटात सापडलाय। परभणी शहरामध्ये अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा उभारला जाईल। दरम्यान पुतळ्याच्या नियोजित जागी असलेलं अतिक्रमण हटवावं आणि लवकरात लवकर पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी धनगर समाज बांधवांनी केली आहे। अमरावतीमध्ये शालेय पोषण आहार संघटनेतील स्वयंपाकी कर्मचारी महिलांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं। शालेय पोषण आहार बनवणाऱ्या कर्मचाऱ्यांना 26,000 रुपये किमान वेतन द्यावं अशी मागणी यावेळी केली गेली। अहिल्यानगरातील श्रीरामपूर नगर परिषदेच्या भ्रष्ट कारभाराविरोधात लक्षवेधी नोटाफेक आंदोलन केलं गेलं। नागरिकांकडून जमा केलेल्या कराच्या रकमेचा अपहार केला जात असल्याचा आरोप करत आझाद हिंद भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन छेडलं। अमरावतीमध्ये वनसंरक्षण कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं। वन्य प्राण्यांमुळे नुकसान झालेल्या पिकांची भरपाई देण्याची मागणी केली जाते।
मराठा जोडो अभियानाअंतर्गत मराठा सेवा संघाच्या रथयात्रेचं यवतमाळच्या पुसदमध्ये धूमधडाक्यात स्वागत झालं। यावेळी भव्य शोभायात्रा निघाली। या रथयात्रेमध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते। धुळ्याच्या शिरपूर इथून आलेल्या जय माता दी पदयात्रा रथाचं मालेगावात मुस्लिम बांधवांनी स्वागत केलं। मुस्लिम बांधवांनी या रथयात्रेत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला। पुण्याच्या फुलेवाड्यातून निघालेल्या अखंड क्रांती ज्योतीचं बुलढाण्यामध्ये आगमन झालंय। यावेळी ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत केलं गेलं। 11 एप्रिलला बुलढाण्यामध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी होणार आहे। वणीगडावरती सप्तशृंगी मातेचं दर्शन घेण्यासाठी जात असलेल्या भाविकांची मुस्लिम बांधवांकडून विशेष सोय करण्यात आली। भोजन आणि पाण्याची व्यवस्था मुस्लिम बांधवांनी केली। प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते आणि चित्रपट निर्माते डॉक्टर मोहन बाबू यांचा कनप्पा हा साईपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। त्यापूर्वी मोहन बाबूंनी शिर्डीत जात साईबाबांचं दर्शन घेतलं। अहिल्यानगरच्या शासकीय रुग्णालयात 2 भिकाऱ्यांचा मृत्यू झाला। भिकाऱ्यांना एका खोलीत बांधून ठेवल्याचा आरोप केला जातोय। दरम्यान भिकाऱ्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण हा प्रश्न विचारला जातोय। बारामतीच्या सोरडेवाडीतील रोहित गाडेकरांच्या मारेकऱ्यांना अटक करण्यात आली। गुप्त माहितीच्या आधारे 48 तासात 3ही आरोपींना बेड्या ठोकण्यात यश मिळालं। सोलापूरच्या शाळेच्या बसमधनं पडल्यामुळे विद्यार्थ्याचा मृत्यू झाला। अनुराग राठोड असे या 13 वर्षीय मुलाचं नाव आहे। वाहकानं काळजी न घेतल्यामुळे विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय। तर शाळा प्रशासनावरती गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसेनेकडून केली जाते। जळगावच्या निमखेडी परिसरात एका अपार्टमेंटमधनं चोरट्यानं कार लंपास केली। चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। गुन्हा दाखल करत पोलिसांकडून चोरट्याचा शोध घेतला जातोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये व्यापारी संकुलाच्या बांधकामादरम्यान 2 कामगारांचा मृत्यू तर 3 जण जखमी झाले। अंगावरती मुरुम कोसळल्यामुळे ही दुर्घटना घडली। पिंपरी चिंचवडमध्ये आश्रमशाळेतील एका विद्यार्थ्याचे 2ही हात फ्रॅक्चर झालेत। सफाई कर्मचाऱ्यानं पडदे काढायला लावल्यामुळे पाय घसरून खाली पडल्यामुळे ही घटना घडली। सफाई कर्मचाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। बुलेटिनमध्ये आपल्याला यानंतरही आणखी काही बातम्या